गाव वडवले येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित या गावचे एक सुप्रतिष्ठित नागरिक कैलासवासी गणपत शंकर वारघडे यांना जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत। आज त्यांचा दशक्रियाविधी उरकलेला आहे आणि दशक्रियाविधी निमित्त मद पामराची ही अल्पशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी मदकडे सोपवलेली आहे। त्यांच्या पश्चात साधारणतः त्यांचं वय 85 ते 86 वर्ष होतं, म्हणजे अगदी उत्तम आयुष्य ते जगलेले आहेत। त्यांच्या पश्चात त्यांची 4 मुले आहेत। संतोष गणपत वारघडे, प्रकाश गणपत वारघडे, बाळाराम गणपत वारघडे आणि संदीप गणपत वारघडे। त्याचप्रमाणे पश्चात त्यांच्या 3 मुले आहेत। कुसुम बाळकृष्ण तरणे, लता गजानन मगर आणि सविता अनिल डोंगरे अशा 3 मुली आणि 4 मुलं पत्नी नाही का? त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीही, ज्याला आपण धर्मपत्नी म्हणतो, त्या धर्मपत्नीही हयात आहेत। त्यांच्या जाण्याने ही 7 मुलं आणि त्यांची पत्नी, त्याचप्रमाणे संपूर्ण वारघडे परिवार यांच्यावर जी शोककळा पसरलेली आहे आणि ते जे अतीव असं त्यांच्या जाण्याने जे दुःख आहे, ते दुःख कमी करण्याचं साधन म्हणजे कीर्तन। ते दुःख कमी करण्याचं साधन म्हणजे कीर्तन। आणि त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी अग्निपुराण, गरुड पुराण किंवा स्वर्गावरोहण नाही का, म्हणजे अशा काहीतरी ग्रंथाचं आपण या ठिकाणी जर वाचन केलं तर निश्चित जे ऐकायला येतात किंवा जे घरची दुःखित मंडळी आहे त्यांनी जरूर बसलं पाहिजे बरं का। कीर्तनामध्ये ज्याचा बाप गेला, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या पत्नींनी सर्वांनी कीर्तनाला पुढे येऊन बसायचं असतं। तर पुढे येऊन बसल्यानंतर त्याने कीर्तन श्रवण केलं किंवा जे या ठिकाणी जे पुराण लावलेलं आहे ते पुराण श्रवण केल्यानंतर 50% दुःख तेव्हाच कमी होत आहे म्हणून बरं का। आणि आज त्यांच्या जाण्याने आपल्याला जे दुःख झालेलं आहे ते दुःख कमी करण्यासाठी आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे देहू गावचे श्रीमंत तुकोबाराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा नामपर प्रकरणातील अभंग आहे बरं का। तुम्ही म्हणालात तर दशक्रिया आहे आणि उपदेशपर अभंग घ्यायला पाहिजे होता, पण आज आपण हा जो अभंग निवडलेला आहे त्याचं कारण पुढे पाहू। ठाला विठाला विठाला तुकोबाराया प्रस्तुत अभंगातून अखिल जगताला या ठिकाणी नामाचं महत्व पटवून देतात आणि नामस्मरण केल्यानंतर, नामाची जोड प्राप्त झाल्यानंतर त्याच्यापासून होणारा जो फायदा आहे किंवा जे फळ आहे ते फलश्रुती काय, ते फलश्रुती सुद्धा ते या ठिकाणी वर्णन करताय। नामस्मरण केल्यानंतर मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी किती शक्ती निर्माण होते, काय सामर्थ्य प्राप्त होते ते शेवटच्या कडला तुकोबाराया सांगतातच, आपल्या लक्षात येईल बरं का। आईशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचे शीन तेची फळ, नाव धड करा सहस्र नामाची, नाव धड करा सहस्र नामाची, ते भव सिंधुशी थडी पावी, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचे शीन तेची फळ, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा
हणा तोंडावरी भाता भरा हरी राम बाणी नाशवंत अटी प्रिया पुत्र धन नाशवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचे शीन त्याची फळ पांडुरंग करो प्रथमान पांडुरंग करो प्रथमान पांडुरंग करो प्रथमान पांडुरंग करो प्रथमान सेवेला अर्ज करूया. तत्प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करू हे कीर्तन राम नारायण, करू हे कीर्तन राम नारायण, करू हे कीर्तन राम नारायण, करू हे कीर्तन राम नारायण.
नारायण ज्यांनी जनार्दन आयुष्य देखील. नामदेव महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नामदेव महाराजांचं अर्ध आयुष्य सगुणावर प्रेम करून गेलं. आणि आजची सुद्धा स्थिती अशी आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा अन्यथा इतर जीवजंतू सुद्धा आकारावर प्रेम करतात. कशावर प्रेम करतात? आकारावर प्रेम करतात. का निराकार जी वस्तू आहे ती वस्तू डोळ्याने दिसत नाही आणि जी वस्तू डोळ्याने दिसत नाही तिला मान्य करायला सुद्धा आजचा मानव तयार नाहीये. मान्यच करत नाहीये. नाहीच. जे दिसत नाही ते नाही. तसं का? पण तसं नाहीये. जी आदिसत्ता आहे ती निर्गुण सत्ता आहे आणि निर्गुण सत्ता जी आहे ती निर्गुण सत्ता कार्य करण्यासाठी सगुण रूप धारण करून या ठिकाणी आलेले आहे. तसं का? आणि म्हणून करू हे कीर्तन राम नारायण. राम 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 करत आपला राम राम करिता जावं माझा. लक्षात का? राम म्हणत राहायचं. फक्त राम म्हणत राहायचं आणि ते वेळ आले. आणि म्हणून आजच्या आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो एवढ्यासाठी घेतलेला आहे की त्या अभंगात राम आहे. तुकोबांच्या अनेक अभंग असतील, अनेक अभंग असतील, पण ज्या अभंगात राम नाही तुम्ही म्हणा मग बाकीचे अभंग काय करायचे ज्याच्यात रामच नाही. पण अद्रष्ट रूपाने प्रत्येक अभंगात राम आहे, पण प्रत्यक्ष रूपाने म्हणजे थोडक्यात की अप्रत्यक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष. कसं का? अपरोक्ष रूपाने आपण जर पाहिलं तर या अभंगात काय आहे? राम आहे. आणि जिथे राम आहे तिथे काम नाही, जिथे काम आहे तिथे राम नाही. पण रामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बरं का, ती व्यक्ती तुम्हाला मारणार होती, मला त्याच्यात काय राम आहे? मला मारण्यासाठी त्याच्यात काय राम आहे? म्हणजे रामामध्ये विशेष शक्ती आहे की ती रावणापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण खरा शक्तिवान कोण आहे? ब्रह्मवेत्ता कोण आहे? अतिशय क्रोधी कोण आहे? अतिशय तामसी कोण आहे? अतिशय पत्न्या ज्याला आहे तो कोण आहे? आणि ज्याचं लंका सोन्याची आहे, 1.25 नातू, 1.25 पंतू, 80,000 पत्न्या ज्या रावणाच्या, तरी लोक म्हणतात त्याच्यात काय राम नाही. म्हणजे राम त्याच्यात आहे. म्हणजे रामाचं सामर्थ्य एवढं आहे की त्याने रावणाला सुद्धा मारलं. म्हणून रामाचं सामर्थ्य कुणालाही वर्णन करता येणार नाही. असा राम गेली 600-700 वर्ष एका मशिदीमध्ये बंदिस्त होता. महाराज बंदिस्त होता आणि तिथे त्याला करमत नव्हते, पण विलाज नाही, करमत नव्हतं. जसं पंढरपूरचा पांडुरंग विजापूरच्या आदिलशहाने जेव्हा पंढरपूरवर स्वारी केली, पंढरपूर शहर लुटलं, सगळी देवळं पडली आणि पांडुरंगाची मूर्ती मात्र त्याने विजापूरला नेली. महाराज विजापूरला नेली. आणि अगदी मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छिन. आणि ती मूर्ती आणण्यासाठी कोण गेले होते? भानुदास महाराज गेले होते. आणि पांडुरंगाने त्या विजापूरच्या आदिलशहाला सांगितलं होतं की इथे तसं मला काही बरं वाटत नाहीच, पण जर या तुझ्या राज्यामध्ये माझ्या भक्ताचा छळ झाला तर मी क्षणभर सुद्धा तुझ्या राज्यात थांबणार नाही. हे अति महत्वाचं आहे. आणि कशी उदाहरण आहे बरं का? कर्नाटकच्या राजाने पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा कर्नाटकला केली. पण त्या राजाच्या स्वप्नात पांडुरंगाने सांगितलं की राजा, या तुझ्या राज्यामध्ये तू किती मला सोन्याचं खायला घातलंस ना, तरी इथे मला बरं वाटत नाही. मग देवा तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे.
देवासाठी. मग देवाने सांगितलं तू असं कर, मला पैठणला घेऊन चल. पैठणला नाथ महाराज राहतात, तिथे घेऊन जा. पैठणला आणली पांडुरंग राहायला बरं का. आणि पैठणला आणल्यानंतर नाथांनी सुद्धा विनंती केली त्या राजा, अरे तुझ्याकडं काय काय खात असेल पांडुरंग माझा, गोड गोड खात असेल, चांगलं चांगलं खात असेल, माझ्याकडं तसं काहीच नाहीये. आणि म्हणून देवाला इथं बरं वाटणार नाही. देवानं पाहिलं आता, कारण जर नाकारलं नाथ महाराजांनी तर हा पुन्हा मला घेऊन जाईल. मग त्यानं स्वप्नात दृष्टांत दिला, नाथा जेवू घाला न घाला, तुम्ही मला अगरबत्ती लावा, दीप प्रज्वलित करा, जेवायला घाला, मला स्नान करा, माझी पूजा करा, माझं काही नाही ती लसूण वगैरे तरी चालेल, पण मला आता इथून पुन्हा कर्नाटकच्या राजाकडे पाठवू नका. लक्षात का. तीच स्थिती विजापूरच्या आदिलशाहकडे जेव्हा पांडुरंग होते तर फिरत 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 भानदास महाराज विजापूरला गेले. तिथे गेल्यानंतर ते मंदिर पाहिलं पांडुरंगाचं. मग तिथे पूजा कोण करत असेल. आज सुद्धा आम्ही गेलो नाही, पण आमच्यापेक्षा त्यांचा आवाज मोठा आहे. जय श्रीराम. काय म्हणतात, कोण म्हणतात, कोण म्हणतात. जर आम्ही मुस्लिम म्हणतो ना, मुस्लिम, त्या मुस्लिम समाजाचा अयोध्येला जो आवाज आहे तो हिंदूचा नाही. हिंदूचा आवाज मान खाली करून येतो आणि त्यांचा आवाज मान वर करून येतो. आणि म्हणून जय श्रीराम जय श्रीराम हा नारा जेवढ्या मोठ्याने त्यांचा आहे तेवढा आमचा नाही, कारण आम्ही अद्याप जेवलेलो म्हणजे तृप्त झालेलो नाही. मला हे सांगायचं आहे. आणि म्हणून भानदास महाराज त्या ठिकाणी गेले. ते पांडुरंगाचं मंदिर त्याने तिथे पाहिलं, पांडुरंगाचं मंदिर. आणि भानदास नाचायलाच लागले. हो, पहाटेची वेळ होती, आपोआप दरवाजा उघडला. भानदास महाराज आतमध्ये गेले. पांडुरंगाची भानदासाची भेट झाली, गुजगोष्टी झाल्या आणि आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार पांडुरंगाने काढला आणि भानुदासांच्या गळ्यात घातला. पण सोने आम्हा मृतिके समान हार गळ्यात घातला, पण त्यांना ते भान सुद्धा नव्हतं. ते वाळवंटात गेले आणि त्या ठिकाणी काकडा करू लागले. इकडे पहाट झाली, राजा पूजेसाठी आलेले, हे विसरू नका. मशिदीत नव्हता गेला राजा, आदिलशाह कुठे गेला होता, पांडुरंगाच्या मंदिरात. आणि पाहिलं तर देवाच्या गळ्यात हार नाहीये नवरत्नाचा. लगेच दौंडी पिटली, चारी दिशांना शिपाई पाठवले. पण आमच्या भानुदास महाराज वाळवंटामध्ये काकडा करत होते, त्या ठिकाणी शिपाई गेले, त्याला पकडलं, फटके मारले त्याला आणि बेडी लावून अटक करून आणि दरबारात आणलं. दरबारात आणल्यानंतर आदिलशहाला आणि पांडुरंगाने सांगितलं की हे राजा, माझ्या भक्ताचा छळ झाला, आता मी क्षणभर सुद्धा इथे थांबणार नाही. पण नेतांना रथात नेला होता आणि भानुदासाकडे तर काहीच नव्हतं. भानुदासाने विनंती केली, देवा माझ्याबरोबर पंढरपूरला यायची इच्छाच असेल तर लहान व्हावं लागेल. तुका म्हणे जहान व्हावे लहानामुनी लहान, लहानपण हेची बरवे, मधु शर्करेचा खावे, उन्मत्त होऊन फोडावे गजेवणीची लाकडे. आणि म्हणून अगदी ती मूर्ती लहान झाली. ती मूर्ती भानदास महाराजांनी पंढरपूरला आणली आणि तिची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा भानदास महाराजांनी केली. कालांतराने आमच्या माऊली ज्ञानोबारायाने, मला पुढच्या आख्यायिका काही सांगायची नाही, पण अशी एक आख्यायिका आहे की माऊली ज्ञानोबारायाने सुद्धा पांडुरंग रायाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली. आणि माझ्या गुरुचं प्रतीक म्हणून आताही आपण गेलात तर पांडुरंगाच्या शिरावर काय आहे, लिंग आहे, भगवान शंकराचं प्रतीक आहे. आणि भगवान शंकर हे कोण आहेत तर माझा निवृत्ती दाता.
निवृत्तीनाथ महाराज जे आहेत ते सदाशिवाचा अवतार, माझी निवृत्ती दातार, आणि म्हणून त्यांचं प्रतीक मौलीने त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. ठल आपल्याला आठवण सुद्धा असेल, साधारण 30 ते 35 वर्षापूर्वी अनेक विटा संपूर्ण देशातून अयोध्येला जाऊन पडल्या होत्या महाराज, आणि प्रत्येक विटेवर काय होतं? राम. कार सेवा त्या टायमाला निर्माण केली गेली, मशीद पाडली गेली, लाखोनी लोकांचं रक्त त्या ठिकाणी सांडलं, लाखोनी लोकांचं रक्त त्या ठिकाणी सांडलं. पण आज आपल्या या देशातच नाही तर जगाचं नेतृत्व करणारे, बरं का, ईश्वरी अवतार म्हणायला हरकत नाहीये, आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यांनी हे कार्य हाती घेतलं. कोर्टाने उत्तम निर्णय दिला आणि अगदीच म्हणजे 22 जानेवारीला पुन्हा एकदा प्रभू रामाची पुनरावृत्ती होणार आहे महाराज. आणि 22 जानेवारी हा जो क्षण आहे तो सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा क्षण आहे आणि जागतिक दर्जाचा कार्यक्रम होऊन राहिलेला आहे. प्रत्येक गावोगावी कारसेवक फिरून राहिलेले आहेत, संपूर्ण जगामध्ये त्याची क्रांती झालेली आहे. बाहेरच्या 78 देशांचे प्रमुख त्या कार्याला हजर राहणार आहेत, आणि तुम्ही आम्ही सर्व तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून एकच नारा आहे की प्रत्येक गावामध्ये राम मंदिर नसेल तरी सुद्धा प्रत्येक घरामध्ये दीप प्रज्वलित करा, राम रक्षा स्तोत्र म्हणा, काकडा करा, भजन करा, त्यानिमित्त कीर्तन सेवा ठेवा. पण 22 जानेवारी हा क्षण आपल्या आयुष्यातूनच नाही तर अनेक पिढ्या पुढे गेल्या तरी तो न विसरणं असा अविस्मरणीय क्षण आहे. म्हणून आपल्या सेवेसाठी आज अभंग हा मुद्दाम घेतलेला आहे की ज्या अभंगात राम आहे. पण मला वाटतं राम नसेल तर आता हे शरीर या ठिकाणी उभं आहे, पण या शरीरात राम नसेल तर उभं राहील का, बोलेल का, पाहिल का, काहीच करणार नाही, बरं का. ज्या शरीरात राम नाही ते शरीर काय आहे? प्रेतरूप आहे. ते शरीर कसं आहे? प्रेतरूप आहे. ज्या शरीरात राम नाही त्याच्यापेक्षा ज्याच्या मुखात राम नाही ते शरीर सुद्धा कसं आहे? प्रेतरूप आहे. ते सुद्धा शवच आहे. ते जिवंत असला काय आणि तो मेला काय? या भरतभूमीवर जो जन्माला आलेला आहे, ज्याच्या मुखात राम नाही महाराज, ज्याच्या मुखात राम नाही त्याच्यासारखा दुर्बल प्राणी या जगात नाही का. आणि म्हणून तुकोबा या अभंगाच्या पहिल्याच्या राम
सांगतात मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर जर तुम्ही रामकंठात धरला का तर काय होईल? जेणे चुके फेरा गर्भवासाचं दुःख, गर्भवासाचा फेरा चुकवायचा असेल, नामदेव महाराज सांगतात एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. तुकोबरा सुद्धा सांगतात, असेच सांगतात. तुकोबांचा अभंग असाच आहे, नामदेव महाराजांचा सुद्धा अभंग असाच आहे की एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरे घ्यायचे आहेत मग लागे वारा मानवाचा. पण हा मी नेहमी सांगतो की हा जो नैसर्गिकरित्या हा प्राप्त झालेला देह आहे, लक्षात का? एवढ्या योनी फिरल्यानंतर तुम्हाला तो देह प्राप्त होईल. पण तो देह प्राप्त झाला तर काय होईल? पाप पुण्य समान समी, तेव्हा जन्म येतो प्राणी. पाप पुण्य समान होईल आणि पाप पुण्य समान झाल्यानंतर फक्त मनुष्य देह. अन्यथा मी नेहमी सांगतो की अन्यथा इतर योनीमध्ये जर गाढव मेला तर पुन्हा गाढवाचा जन्म, पुन्हा गाढव, पुन्हा गाढव, पुन्हा गाढव, कोटी वेळा एक एक योनी कोटी कोटी फेरा. म्हणजे एकेका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घ्यायचं. पण हा नियम मानवासाठी नाही, हा नियम मानवासाठी नाही. मानवाला फक्त एकदाच जन्म येतो बर का. दुर्लभ मनुष्य देह. काय सांगतात गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला? देहिनाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रिय दर्शना. हे अर्जुना, अतिशय दुर्लभ मनुष्य देह आहे, अतिशय दुर्लभ आहे, कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही. कशाला का? तरु वर्षे फल गिरे फिर न लागे डाळ. पिकलेला आंबा जर खाली पडला तर तो पुन्हा त्या फांदीला जाऊन लागणार नाही, डहालीला कदापि लागणार नाही. कदाचित तो सडून त्याची माती होईल पण तो डहालीला लागणार नाही. याच न्यायाने हा मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे, अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ? तुकोबा सांगतात कागताली न्याय उपजला, कागताली न्याय उपजला, कागताली न्याय उपजला, कागताली नावाचा एक न्याय आहे, पण ती कथा मी सांगत नाही कारण आपल्याला वेळ अपुरे. फक्त त्याचं सार सांगतो की आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला, त्याला म्हणतात कागताली न्याय. त्याला काय न्याय मीमांसा म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा त्याचा सुंदर असं म्हणजे दृष्टांत आलेला आहे की कागताली न्याय म्हणजे आंधळ्याच्या हातात त्या टाळीमध्ये कावळा सापडला. दिसलं का? आणि कावळा जो पक्षी आहे तो सगळ्या पक्ष्यांचा धूर्त आहे, कावळा कधीच सापडणार नाही. पण तुकोबाऱ्यांचं असं मत आहे की तो सापडला, त्या आंधळ्याच्या टाळीत सापडला, तुम्ही आम्ही नाही पकडला, तो त्या आंधळ्याला सापडला. ते मान्य करतात तुकोबाऱ्या. पण हा देह पुन्हा कधीच मिळणार, कधीच मिळणार नाही. म्हणून याचा आपण विचारच केला पाहिजे. म्हणून तुकोबा सांगतात आईशी जोडी करा. जोडी करणं म्हणजे एक मैत्रत्व, प्रेमाचे संबंध जोडणे, प्रेमाचे संबंध जोडणे. जेव्हा प्रभू राम लंका सर करून अयोध्येला आले आणि अयोध्येला आल्यानंतर ज्याने ज्याने तिथे शौर्य गाजवलं होतं लंकेमध्ये बरं का, त्यांना शौर्य पदक देण्यात आली. एक मोठा समारंभ अयोध्येला निर्माण केला गेला आणि प्रत्येकाला आपापल्या शौर्याप्रमाणे त्याला ती पद देण्यात आली. पण एक अतिशय शौर्यवान होता, त्याला भगवंताने काही दिलं नाही, ज्याला म्हणतात हनुमंतराया. हनुमंतराया त्याच्यासाठी देवानं काहीच दिलं नाही. का? मग सीतामाईला असं वाटलं की प्रभू रामाच्या नजरेतून
एक शौर्य पदक शिल्लक आहे. तिने प्रभूला विचारलं, देवा आपलं एक अतिशय शौर्यवान की ज्याने सीतेचा शोध तर लावलाच पण लंका सुद्धा शोधून काढली, असे हनुमंतराया आपण त्यांना विसरलात का? प्रभू राम म्हणाले, नाही सीते, त्यांना विसरलो नाही मी, पण त्यांना काय द्यावं हे मला कळत नाही. अशी काही माणसं असतात की त्यांच्या ऋणातून उतराई कसं व्हावं होता येणार नाही, म्हणून त्यांच्या बाबतीत ते काही बोलत नाही. पण सीतामाईला दया आली आणि सीतामाईनं आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला महाराज आणि हनुमंतरायांच्या हातात दिला. आणि हनुमंतरायांच्या हातात दिल्यानंतर हनुमंतराया जाऊन समोरच्या एका झाडावर बसले आणि नवरत्नाच्या हारातील एक एक मणी काढला, दाताने फोडला आणि फेकून दिला. का? तर जिथे राम नाही, ज्याच्यात राम नाही. मला काय सांगायचंय, म्हणून आजचा अभंग आहे की ज्या अभंगात राम आहे, तर ज्याच्यात राम नाही तो नवरत्नाचा हार हनुमंताने फेकून दिला महाराज. आणि मग सीतेला जरा उद्विग्नता निर्माण झाली. काय शेवटी माकड म्हणे, असं का केलं तू विध्वंस? म्हणे, माई ज्याच्यात राम नाही मग कुठे येतो राम? एवढं सांगायचंय मला. छाती फाडली आणि हृदयामध्ये राम लक्ष्मण सीते सहित त्याचं दर्शन कुणाला घडवलं? सीतामाईला. नुसतं रामाचं दर्शन नाही घडलं तर लक्ष्मण सुद्धा होता आणि सीते सहित होता. त्यावेळेला सीतेचा भ्रम फिटला की राम म्हणजे काय, राम म्हणजे काय हे विशेष आहे बर का. आणि म्हणून असं सगुण ईश्वर ज्याला म्हणतात, जो आकाराला आलेला आहे, धर्माचं रक्षण करण्याकरता आलेला आहे, त्याला राम म्हणतात. आणि राम ही विशालता आहे, राम ही विशालता आहे. आणि कृष्ण शक्तीमध्ये काय आहे? कृपणता आहे. भगवान श्रीकृष्णाने द्वापारात जे कार्य केलं त्याच्या विरुद्ध कार्य प्रभू रामाचं होतं आणि विशाल होतं बरं का. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परी वचन न जाय. असं मर्म आपण जर पाहिलं, अगदी अनादी कालापासून राजा हरिश्चंद्र होऊन गेला, अयोध्येचा राजा हरिश्चंद्र महाराज. पण स्त्री पुत्र चोहोटा माझी विकी, मी कथा सांगणार नाही. स्वतःची पत्नी आपल्या रोहित नावाच्या मुलासहित आणि स्वतःला सुद्धा काशीमध्ये विकून घेतलं. डोंबा घरी काम करायला लागला. आमची राणी तारा राणी डोंबा घरी पाणी वाहत होती महाराज, पाणी वाहत होती. फार अवस्था कठीण काढली. पण मला एवढंच सांगायचंय, प्राण जाय परी वचन. त्याचे पुढे आपण गेलो. रघुराजा एका कौच नावाचा शिष्य त्यांच्याकडे आलेला आहे. त्याने 14,000 मोहरा, 14 लाख म्हणा, 14 कोटी म्हणा, पण मागितल्या. स्वतःकडे काही नव्हतं. आणि मग प्रधानाला बोलावून घेतलं आणि कुबेरावर स्वारी करायला सांगितलं. तात्काळ कुबेराला निमंत्रण गेलं आणि कुबेराने सांगितलं, एवढंच का, मग स्वारी करायची गरज काय? ढीक पाडला, मोहरांचा ढीक शमीच्या झाडावर, ज्याला आपण शिगाचं झाड म्हणतो. जाऊ द्या, तिथेच थांबूया. त्याच्या पुढे जाऊया. वशिष्ठ मुनींकडे कामधेनू नावाची गाय होती. राजा दिलीप होऊन गेला, अयोध्यापती राजा दिलीप. त्याला सांगितलं वशिष्ठ मुनींना, राजा एवढी गाय जरा चारून आण ना. कशाला का? आपल्याला सांगितलं जरा बैल पाणी पाजून आण. बाप सांगतो मुलाला, तुला पाजायचं तर पाच. मुलगा काय म्हणतो बापाला, तुला पाजाचे तर पाच, नाही तर ठेव तसेच, मला काही घेणं नाही. पण अयोध्या नरेश, त्रैलोक्यधापती राजा दिलीप, त्याला वशिष्ठ म्हणून सांगितलं, एवढ्या गायीला जरा चारा घालून ये. त्या गायीला घेऊन हिमालयात गेले राजा दिलीप. आणि तिथे इंद्राने काय केलेलं आहे? सिंहाचं रूप घेतलेलं आहे. आणि सिंहाचं रूप घेऊन त्या गायीवर धडक घातली
झडप घातल्याबरोबर राजा दिलीप तिथे आला आणि विनंती केली, हे राजा सिंहाला, हे राजा तिला कुठल्याही प्रकारची इजा करू नको, मला खा, मी त्रैलोक्याधिपती राजा आहे, एक वेळ तुला त्या कामधेनूचा मांस गोड लागणार नाही. राजाचं मांस किती गोड असेल, आमच्यापेक्षा अनंत पटीने किती चवदार असेल ते मांस. त्याने सांगितलं, मला खा मला, पण त्या गायीला सोड. ती कामधेनू नावाची गाय माझ्या सद्गुरूचं ते प्रतीक आहे. मला एवढं सांगायचंय. त्याचे पुढे अध्याप सांगतो बरं का. अंग कापी नेटे पाटे, शिबिराचा अंग कापी नेटे पाटे, पण वर्माची तो पालट होऊन येते बरं का. तर त्याचा असेल तुम्ही शिबिराचा एक महान राजा, अयोध्येचाच राजा होऊन गेला की तो प्राण्यांवर दया करायचा आणि त्याच्या आश्रयाला जो आला त्याला कधीच मरण प्राप्त झालं नाही. आता आपल्या भाषेत सांगायचं तर ससाना आणि एक छोटा पक्षी, त्या छोट्या पक्षाच्या मागे तो ससाना लागला. तो पक्षी पुढे धावत आला, शिबिराशाच्या मांडीवर बसला. ससाना नंतर आला. ससाने सांगितलं, हे राजा ते भक्षक माझं आहे आणि जर एक क्षणात तुम्ही तात्काळ मला ते भक्षक दिलं नाही तर मी मृत्यू पडेल, मला मरण येईल राजा. तर राजाने सांगितलं, मला जो शरण आला त्याला मी कधीच मरण देत नाही. मग राजाने सांगितलं, बोल तुला काय पाहिजे. म्हणे त्याच्या वजना इतकं मला मांस पाहिजे. त्याच्या तो इंद्रच होता बरं का, कारण देवांनी राजाधिकांना अतिशय त्रास दिलेला आहे, अतिशय त्रास दिलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी इंद्राने सांगितलं, थोडक्यात त्या ससाण्याने सांगितलं की त्याच्या वजना इतकं मला मांस दे. त्याचं वजन होतं फक्त 50 ग्रॅम. त्या पक्षाचं वजन किती होतं? 50 ग्रॅम. पण एका पारड्यामध्ये तो पक्षी ठेवला. ससाना साक्षीला समोर उभा राहिला आणि एका पारड्यात राजाने स्वतःचं मांस काढायला सुरुवात केली तलवारीने महाराज. लक्षात का, संपूर्ण शरीराचं मांस काढून एका पारड्यात टाकलं तरी ते पारडं खाली बसलं नाही. आणि मग इंद्राने आपलं रूप प्रकट केलं आणि सांगितलं, राजा धन्य आहेस राजा तू. कशाला का धन्य आहेस, म्हणजे असे राजे अयोध्या नरेश होऊन गेले, अयोध्या नरेश होऊन गेले. आणि त्यांच्या पश्चात ते कार्य मला सुद्धा तडीस न्यायचे, तडीस न्यायचे. अगदी जवळ वेळ आलेले आहे. जर विचार केला आपण तर तुम्हाला तर सांगायलाच नको, तर आमच्याकडे मुळात टीव्ही नाही, तरी लोकांकडून ऐकलेलं सांगतो, 650 किलोचा घंटा त्या ठिकाणी हजर. त्या घंट्याचा एक टोळा मारला तर चारी बाजूने 10 किलोमीटर पर्यंत आवाज जाईल, अशी ती घंटा आहे. 25,000 होम हवन त्या ठिकाणी आज तयार आहे. किती? 25,000 होम हवन, एवढं हवन होणार आहे त्या ठिकाणी. आणखी आपण पुढे विचार केला तर आता ती पोहोचली म्हणतात अगरबत्ती, 108 फुटाची अगरबत्ती राजस्थान वरून अयोध्येला निघालेली होती. ती अयोध्येला पोहोचलेली, ती एकदा पेटवली 2 महिने विझणार नाही. ती अगरबत्ती किती महिने पेटणार आहे? 2 महिने पेटणार आहे. म्हणजे एकंदरीत तिथला जो आजचा विचार आहे त्याच्या पुढे सांगतो की ही जी सीतामाई आहे ना, शिया के राम, शिया के राम, राम त्याला म्हणतात. राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोने पदवी घ्यायचे, ऐसे सुख वचने आहे विश्वासी अनुभव. कुणी रामाची संगती करा, रामाचं सगळं वैभव तो द्यायला तयार आहे. सीतेने रामाची संगती केली तर काय झालं? सीताराम. काय झालं? राम राहिला नाही तर राम कोण झाला? सीताराम. लक्षात का? आणि ती जी वैदेही जनक बाळा सीता माता ती कुठे जन्माला आली? नेपाळ मध्ये. नेपाळची 1000 माणसं तिथून निघाले. कशासाठी? तर आपली जी कन्या आहे
आपली माहेरवासीन सीता आहे, त्या माहेरवासनीला भेटायला नुसते रिकाम्या हाताने निघाले नाही, तर आपल्या मुलीला आपण लग्नामध्ये जेवढं देतो तेवढं सगळं घेऊन प्रत्येक माणूस निघालेला आहे अयोध्येला यायला. एवढा आनंद होणार आहे. आणि आजचं तर कार्य दुःखाचं आहे, पण या कार्यात आनंद आपण व्यक्त करू शकतो. कारण त्या व्यक्तीकडे पाहिलं तर मला वाटतं रामच त्या चेहऱ्यातून प्रगट होऊन राहिलेलं आहे. रामच त्यांच्या चेहऱ्यातून प्रगट होऊन राहिलेलं आहे. आणि म्हणून ऐशी जोडी करा, तुकोबारा सांगतात, अशी जोडी करा, अशी मैत्री करा की जेणे चुके फेऱ्या गर्भवास रामकंठी धरा. म्हणजे थोडक्यात की राम आणि कंठ यांची जोडी करायची आपल्याला. कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी, त्याच्या पुढे तुकोबा सांगतात, सारासार विचार विचार म्हणजे आपल्या कंठामध्ये काय करायचंय, प्रभू राम नामाचा उच्चार करायचे महाराज. आणि त्याच्यासाठी ऐशी जोडी करा, संगत अशी करायचे, संगत संतन की करले तुझे राम मिलेगा. संगत संतन की करले तुझे राम मिलेगा. कुणाचेही संगती करू नका. नीच आश्रय नच कर्तव्य मद आश्रया. काय सांगतात, कर्तव्य महद आश्रया आदर्शीय प्रसादेन आरूढो गजमस्तके. सुभाषितकार सांगतात, नीच आश्रय, नीचाची संगत करू नका, वाईटाची संगत करू नका, आपल्यापेक्षा जो लहान आहे त्याची संगती करू नका. नीचाश्रय नच कर्तव्य मद आश्रया. आपण परमार्थातून बोलतो बरं का. परमार्थात जे मोठे आहे त्यांची संगती करा. मी तुम्हाला श्रीमंताची, कोट्याधीशाची, अब्जाधीशाची संगती करायला सांगत नाही. महद आश्रय, मोठ्याची संगती करा. मोठ्याची संगती केली ना तर सुभाषितकार सांगतात, आजासिंह प्रसादेन, हत्ती ज्याला म्हणतात ना, हत्ती बलाढ्य असतो आणि हत्ती हा तमोगुणी आहे. तो जंगलात जर फिरायला निघाला ना तर त्याच्या समोर जे येईल, समजा एखादा लाकडाचा ओंडका आला तरी जर असं ओलांडून जात नाही हत्ती. तो लाकडाचा ओंडका सोंडीने पकडणार आणि असं भिरकवणार. पाण्यातून जायला निघाला तर तो शांत पाणी पिऊन जाणार नाही. पाणी पिईल आणि नुसतंच पाणी फवारीत राहील. आणि तो फवारा पाण्यात नाही मारत, जमिनीवर मारतो. म्हणजे सगळं पाणी व्यर्थ फुकट घालवतो पाणी. त्याला हत्ती म्हणतात. आणि त्याला शेवटीला एक पद आहे मदोन्मत्त. जसं आम्हाला महंत पद आहे ना, महामंडलेश्वर पद, म्हणजे आम्हाला कीर्तनकारांना, तसं त्या हत्तीला पण एक पद आहे मदोन्मत्त. हत्ती तसा नाही. हत्ती तेव्हा शोभतो जेव्हा तो मदोन्मत्त असतो. हत्तीकडे तेव्हा शोभतो. असा तो हत्ती होता महाराज. आणि जंगलातून जात असताना इकडे तिकडे तिचे डोळे सुद्धा कसे असतात, हत्तीचे डोळे त्याच्या आकाराच्या अतिशय ते लहान आहे, म्हणजे दिसत सुद्धा नाही. पण त्या लहान डोळ्याने तो सर्व काही जग पाहू शकतो. ते समोरून एक तिकडनं शेळी आली, त्या शेळीने हत्ती पाहिला आणि ती शेळी घाबरली. शेळीला माहीत होतं बरं का, उपजतला पा म्हणवली नाही का, गर्भामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजत लपा म्हणवणी. म्हणजे त्यांना उपजत ज्ञान त्या सर्पाच्या पिल्याला होतं की माझी आई मला खाल्ल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ते लपलं. तशी ती बकरीने सिंह पाहिला आणि जरा इकडे तिकडे करायला लागली. तिला माहिती आता सिंह समोर आला तर मला काय करेल, सोंडेने उचलील आणि फेकून देईल. ती लपण्याचा प्रयत्न करत होती. पण ती शेळी त्या हत्तीने, मधोमध हत्तीने पाहिल्यानंतर हत्ती वेगाने तिच्यापर्यंत पोहोचला. ती अतिशय घाबरली. त्याने दरडावलं तिला, कोण तो आणि जंगलात कशासाठी फिरतेस? तिने सांगितलं, मी सिंहाची मावशी आहे. तिने पण जरा रुबाबच दाखवला, मी सिंहाची मावशी आहे.
एवढं त्या हत्तीनं ऐकलं आणि सोंड्याने हळूच उचलली आणि मस्तकावर ठेवली. आई साहेब तुम्हाला कुठे सोडू? कशामुळे घडलंय हे? महद आश्रय हो. जरी तुम्ही मोठ्यांचा आश्रय जरी नाही केला ना तरी मोठ्यांचं नाव तरी सांगा. मी कोण आहे? मी सिंहाची मावशी आहे. तुकाराम तुकाराम म्हणा, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणा, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता तुकाराम तुकाराम नाम घेता. एवढं केलं तरी चालेल. नका देऊला जाऊ, नका आळंदीला जाऊ, पण इथे बसून तरी तुकाराम तुकाराम म्हणा. नाही का? तुकाराम तुकाराम मुखी म्हणा. हा जन्म येणार नाही, पुन्हा येणार नाहीये. म्हणून ही संधी दौडू नका. आणि म्हणून आईशी जोडी करा. मला काय सांगायचंय? आईशी जोडी करा. जर आपलं पाहायचं असेल ना तर विश्वामित्र हे एक महान ऋषी होऊन गेले महाराज. विश्वामित्र ऋषी बरं का. पण जर तुम्हाला आश्रय घ्यायचा असेल तर संतांका म्हणजे संतांचा आश्रय घ्या. चांगल्याची संगती करा, वाईटाची करू नका. वाईटाची करू नका, वाईटाची मैत्रीच नको. एक वेळ संतांची दुष्टता पाळा पण वाईटाची मित्रता नको. आणि म्हणून विश्वामित्राने वशिष्ठ मुनींशी वैर केलं. काय जास्त सांगणार नाही, पावणे वाजलेले. तर विश्वामित्राने वशिष्ठ मुनींशी वैर केलं. त्यांना ब्रह्मर्षी नावाची पदवी प्राप्त करून घ्यायची होती. आता सुद्धा पदव्या मिळतात. 1-1.5 लाख घेऊन या. लक्षात आलं का? आणि तसंच त्यावेळी सुद्धा म्हणजे पदवी द्यायचं काम कुणाकडे होतं? वशिष्ठ मुनींकडे होतं. पण जेव्हा सभा भरायची, हा 60,000 वर्ष तपश्चर्या करून यायचा विश्वामित्र, राजर्षी विश्वामित्र. पण येताना त्याच्या खांद्याला काय असायचा? बाण आणि धनुष्य आणि भाता असायचं. आणि प्रवेश केल्याबरोबर सगळे ऋषी उभे राहायचे, वशिष्ठ मुनी उभे राहायचे. पण अगदी प्रेमाने आवडीने करायचे, या राजर्षी विश्वामित्र या. पण त्याचा क्रोध उठायचा. मला राजर्षी म्हणतो, अरे मी जगमान्य आहे. ब्रह्मदेवाने मला मान्यता दिली, तुम्ही ब्रह्मर्षी आहात. आणि म्हणून सगळं जग फसलं. कीर्तन करायला लागला माणूस बरं का. मग एखादा येडा येतो, तुमच्याच हातची माल पाहिजे. कीर्तन करायला लागला की त्याच्याच हातची माल घालायची. आणि तो लगेच कोण होतो? बाबा. बरं का. लगेच तो कोण झाला? बाबा. अधिकार नाही. लक्षात का? मला एवढं सांगायचंय, त्याचा तो अधिकार नव्हता. ब्रह्मदेवाने सांगितलं, जा तू आता त्या पदाच्या लायकीचे, ब्रह्मर्षी पदाच्या लायकीचा. पण वशिष्ठ मुनी म्हणजे संत मान्य, देव मान्य, संत मान्य. म्हणजे देवमान्यता जरी प्राप्त झाली तरी ते पद आपल्याला, तो अधिकार प्राप्त होत नाही. संत मान्य जेव्हा आपण होऊ, मला एवढं सांगायचं, त्याची संगती म्हणजे कशी केली? त्याची 100 पोरं मारली. कुणाची? वशिष्ठ मुनींची 100 पोरं मारली. तरी सुद्धा वशिष्ठ मुनीने कालांतराने त्याला, या ब्रह्मर्षी विश्वामित्र या, आणि आलिंगने घडे मोक्ष साहित्यता जोडे. विश्वामित्राला आलिंगन दिलं, 100 पोरं मारली. तरी सुद्धा म्हणून संगती करायची असेल, संगती नाही दुर्गती शिवाय द्यायची असेल तर संतांना द्या. कशाला का? पण वाईटाची संगती करू नका. तोच विश्वामित्र मेनकेच्या संगतीत गेला. मेनकेच्या संगतीत अभिमान झाला विश्वामित्र आणि रंभे मागे झाला पुत्रा. वाईटाची संगती केल्यामुळे त्याच ब्रह्मर्षी विश्वामित्रांना कुत्र्याचं रूप घेऊन त्या रंभेच्या पाठीमाग धावावं लागलं. म्हणून आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा, गर्भवास तुकोबारा सांगतात. अशी जोडी करा, चांगल्याची संगती करा. काय करा? रामकंठी धरा. आपल्या कंठामध्ये राम नामाचा उच्चार करा.
बरं का. काही माणसं भेटतात म्हणजे कंठात कसं काय उच्चार करायचा, कारण वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा या 4 वाणी या त्यामध्ये आहेत. आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की मुखाने बोलायचं नाही का, मुखाने राम राम बोला नाही का. तू का जातो वैकुंठाला नाही का. असे काही माणसं भेटतात, असे काही सद्गुरू भेटतात, असे काही कीर्तनकार म्हणतात नाही का. पण राम नाम तो सब कुछ कहे, ठाकुरावर चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कुछ अवर हो. कबीर महाराज सांगतात की रामाचं जे खरं नाव आहे ना ते वेगळं आहे, की जे नाव घेऊन ध्रुव प्रल्हाद तरला. 84 लक्ष योनीचा फेरा चुकवायचा आहे ना आपल्याला. तर एक राम तो दशरथ का बेटा, आमची माऊली सांगायची, एक राम तो दशरथ का बेटा, ज्याचं 22 तारखेला इतका भव्य आणि दिव्य जागतिक दर्जाचा सोहळा होणार आहे. तो राम दशरथ का बेटा. दूजा राम तो घट घट में बैठा, ज्याचं वर्णन माऊली हरिपटात करते. सर्व घटी राम द्या देई एका, सर्व घटी राम द्या देई एका, सर्व घटी राम द्या देई एका, सर्व घटी राम द्या देई एका. सूर्यप्रकाशात सर्वघटी राम देहाती ही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्व घटी आमच्यातच नाही तर पशु पक्षात, किडीत, मुंगीत, वृक्ष, वेलीत, दगडात, प्रत्येक घटात जो भरलेला आहे सर्व घटी राम. देहाती ही एक माऊली हरिपटात सांगते की प्रत्येक घटात तो राम भरलेला आहे. एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठता, तीजा राम सकल पसारा, तिसरा पण राम आहे तो सकल पसारा, म्हणजे घटात नाही तो घटात नाही. मग तो कुठे? मठात. तो कुठे आहे? मठात. म्हणजे घट म्हणजे घर आणि मठ म्हणजे मठ, म्हणून लोक मठात जाऊन राहिली, तिथे संसार केला नाही का. मला काय म्हणायचंय की एक तिजा राम तो सकल पसारा, चौथा राम उससे न्यारा आणि 5वे राम का करो बिचारा. 5 राम आहे तिथून. 5व्या रामाचा विचार तो इथे सांगितलेला आहे तुकोबरायाने. काय करा? कंठामध्ये त्याचा उच्चार करा. त्या रामाचा कंठात उच्चार केला तर जन्म मृत्यूची रहाटी चुकल्याशिवाय राहणार नाही. आयशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. चला आता आपला गर्भवास चुकल्याशिवाय राहणार नाही. कंठामध्ये राम नामाचा उच्चार करा बरं का. तुम्ही जीवनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही जीवनमुक्त दशा प्राप्त करण्यासाठी एकीकडे तुकोबराया थोडी हीनता दर्शवतात, दुसऱ्या कडव्यात
नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. बरं का, कधी ती गडबड होते याशी तू बोलून लक्षात का, माझा तर पाठात तोच होता. बरं का, बीज ज्याचे शीन त्याची फळ. बरं सांगतात की ज्याचं बीजच शीन आहे, तर ज्याचं बीजच शीन आहे तर त्याला फळ सुद्धा काय येईल, तसंच फळ येईल. मी मागे सांगितलं की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. अगदी हतबल केले संतांनी आम्हाला, तुकोबरायाने हतबल केले. आम्ही कशासाठी जन्माला आलो, दुःख भोगण्यासाठी आमचा जन्म आहे. पण नामदेव महाराजांनी पुन्हा विचार केला, असं आपण बोललो तर चालणार नाही की जन्माचे ते मूळ रामनाम पाठी, जन्माचे कारण रामनाम पाठी जाई जे वैकुंठी येळा मात्रे. काय सांगतात नामदेव महाराज, एकाच वेळेत याच जन्मी याच डोळा भोगू. अरे कशाला हतबल होता, काही घाबरायचं कारण नाही. का मानवा असा तू झालाशी ही नदीन, जा शरण सद्गुरूंना होशील धन्य धन्य. नोहेस मेंढरू तू, राजा आहे वनीचा, दावील सद्गुरु तो आरसा तुझ्या रूपाचा. आहे तुझ्यात नाभी ही कस्तुरी सुगंधी, आहे तुझ्यात नाभी ही कस्तुरी सुगंधी. बस सद्गुरु सवे तू अन सोड ही उपाधी. त्याच्या पुढे सांगतात बरं का, अधिकार सद्गुरूचा वाल्या ऋषी झाला. अरे ज्यांनी एवढं पातक केलं, एवढं पाप केलं, 7 रांजण ब्रह्महत्येचे घडले त्याच्या हातून, इतका पापी जगात कुणी जन्माला आला नाही महाराज. पण अधिकार तो सद्गुरूचा, वाल्या ऋषी झाला. वाल्या नव्हेस तो तू, परी कान शरण गेला. आम्ही एवढं पाप केलंय का वाल्या इतका, तरी सुद्धा आम्ही शरण जात. अंगुलीमाल बुद्ध देवांचं चरित्र, पण वेलापुरे. लक्षात का, आपल्याला वेलापुरे असो. तेव्हा मी फक्त एवढं सांगू इच्छितो की नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. म्हणजे आम्ही ज्या अटीमध्ये आहोत ते कसं आहे, प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र आणि धन हे सगळं कसं आहे, नाशिवंत आहे. सगळं नाशिवंतामध्ये मोडतं. नाशिवंत ते सुखाचा विचार नाही का, म्हणजे हे शरीरच नाशिवंत आहे आणि त्याच्यामुळं सुखाचा विचार कुठेच नाही. पण आम्ही म्हणतो सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. आपण पांडुरंगाला शरण गेलो, सद्गुरूला शरण गेलो तर या जगात ओतप्रोत सुखच भरलेलं आहे. दुःख तर आम्हाला पाहायला सुद्धा नाही. दुःख मोक्षदाशी नाही, औषधाला सुद्धा दुःख मिळणार नाही. पण आम्ही अद्याप तशी पावलंच उचलली नाही. तशी पावलं उचला महाराज, तुम्ही सुखरूपच आहात, सुखरूप आहात. आणि म्हणून बीज ज्याचे शीन त्याची फळ, ज्याचं बीज शीन आहे तेच फळ आहे. मिथ्या संसार, संसार कसा आहे, मिथ्या. थोडक्यात पुणे एक दृष्टांत सांगतो, मग आपल्या लक्षात येईल की शुक जनक, राजा जनक. थोडक्यात मी सांगेन, म्हणजे अगदी दृष्टांताला मी डायरेक्टच मी त्या ठिकाणीच सुरुवात करतो. राजा जनकाला एक स्वप्न पडलं. राजा जनकाला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये शेजारच्या राजाने स्वारी केली आणि जनक नगरी, मिथिला नगरी त्याने लुटली. मिथिला नगरी लुटल्यानंतर मग राजा जनकाला फरमान काढलं, तुम्ही या नगरीत थांबायचं नाही. त्याला हाकलून दिलं आणि हाकलून दिल्याबरोबर आणखी एक दंडी पिटली की प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये बोर्ड लावा, या जनक नावाच्या राजाला आपल्या गावामध्ये कोणीही भीक घालायची नाही.
कोणी त्याला अन्न द्यायचं नाही आणि कोणी उभं सुद्धा करायचं नाही. अगदी गावोगाव भीक मागत फिरत होता. पण एक गोष्ट विसरू नका, फिरत होता पण स्वप्नात. भीक मागत फिरत होता पण कुठे होता? स्वप्नात होता. पण आता तो निजला होता कुठे? फुलांच्या शय्येवर निजला होता. 50 त्याचे द्वारपाल त्याच्या शय्येला, रंभा मेनका त्याला अशी वारा घालत होत्या. महाराज, फुलांच्या शय्येवर राजा जनक झोपला होता. पण त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात तो पराजित झाला. स्वप्नात तो भिकारी झाला. गावोगाव फिरायला लागला. हातात काही नरोटी नाहीये. 2-4 गाव फिरला. थोडेसे छदाम, त्यावेळेला म्हणजे आपल्याकडे आपण पैसा म्हणतो ना, तेव्हा त्याला छदाम शब्द होता. 7-8 छदाम मिळाले. त्या छदामातून त्याने एक मडकं खरेदी केलं आणि एक राजाच्या ठिकाणी एक पंगत पडली होती. महाराज त्या ठिकाणी गेले. त्याला वाटलं वा पंगत चालू आहे, आपल्याला काहीतरी खायला मिळेल. तिथे गेलं तर पंगत शेवटची होती आणि सगळं संपलं होतं. त्याने सांगितलं वेळ संपली. जरा वाचा, 12 ते 2 जेवणाची वेळ. 12 ते 2, 2च्या नंतर तुम्ही आलात, तुम्हाला जेवण मिळणार नाही. चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. भुकेने व्याकुळ झाला होता राजा. अगदी पायाला फोड आले होते. कोणाच्या? जनक राजाच्या पायाला फोड आले होते. घामगीर झाला होता राजा. आणि भीक मागायला गेला तर सांगितलं वेळ संपलेले, 12 ते 2, तुम्ही वेळेच्या नंतर आलेला, काही मिळणार नाही. पण त्याने विनंती केली, माशे भात पहा जरा, काही द्या मला, नाही तर मी भुकेने मरेन. म्हणून त्याने त्या टोपाकडे पाहिलं तर बुडाला करपलेला भात होता. तो करपलेला भात जमा केला. त्याने आपल्या मडक्यात भरला. राजा जनकाला आनंद झाला, वा आता जगलोच मी. ते करपलेला भात घेऊन बाजूला गेला आणि अगदी बसला, मडक्यात हात घातला. एवढ्यात तिकडनं बैलांची झुंज झाली. तिकडनं 2 बैल उधळत आले आणि नेमका त्या पहिल्या बैलाचा पाय त्या मडक्याला लागला आणि मडका 20 फूट उडला. आता तो भाताला घेऊनच उडला असेल ना, ते भीक आणलेली. म्हणजे राजाला काहीच मिळालं नाही. राजाने प्रारब्ध सोडलं. काय माझं प्रारब्ध. कालांतराने भीक मिळाली. पण अगदी तो कपाळाला हात लावून रडायला लागला. ओक्सा बोक्षी रडायला लागला. आणि ओक्सा बोक्षी रडत असताना त्याला जाग आली. आणि जाग आल्यानंतर डोळे उघडून पाहिले तर लगेच राजा जनक की जय हो, 50 त्या पहारेकऱ्यांनी डोळे उघडले, राजा जनक की जय हो. आणि त्यावेळेला राजा विचार करतो, अरे आता मी कुठे होतो? माझ्या पायाला फोड आले, मी भुकेने व्याकुळ झालेला आहे. बैलांची झुंज तिथून आलेले, मला मिळालेलं भीक ती सुद्धा त्या बैलांनी उडवून दिलेले. मी राजा नाही, मी कोणीच नाहीये. अगदी थोडक्यात सांगतो मी. आणि मग त्याने विचारलं, हे खरे की हे खरे? कारण तो इथे पाहतो शेजे, म्हणजे फुलांच्या शेजेवर तो झोपलेला आहे. रंभा मेनका त्या ठिकाणी त्याला वारा घालून राहिलेले. सगळा शृंगार त्याच्या अंगावर आहे आणि तो राजधानीमध्ये. आणि मी राजा जनकच आहे याची त्याला खात्री होती. मी राजा जनकच आहे, पण मी भिकारी कसा झाला? म्हणजे हे खरे की ते खरे, मला एवढं सांगायचंय. बीज ज्याचे शीण त्याची फळ, एवढं आपल्याला पाहायचंय. आणि मग त्याने फरमान काढलं, हे खरं की ते खरं. मग 500 ऋषी मुनी त्या ठिकाणी, एक ऋषी मुनीला बोलवायचा आणि विचारायचा, महाराज हे खरं की ते खरं? आता मोघाम उत्तर देता येईल का हो? हे खरं की ते खरं? त्याने सांगितलं, मला उत्तर देता येणार नाही. असे 500 ऋषी मुनी त्याने आपल्या राज्यात ठेवले होते. सांगतात असे अटक, पण तो राजा जनक होता, त्याने अटक नव्हते केले. प्रत्येक ऋषीचे दर्शन घेतलं, त्याला विनंती केली की हे महाराज, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी एक सैर बहीर आहे. मला अन्न गोड लागत नाही, मला भूक लागत नाही, मला तहान लागत नाही, मला झोप लागत नाही. म्हणून तुमची सेवा माझं उत्तर मिळेपर्यंत करावी अशी माझी इच्छा आहे. असे 500 ऋषी त्यांच्या ठिकाणी होते. त्या ऋषींमध्ये कहोल नावाचा एक ऋषी होता. कहोल ऋषी फार अभिमानी असतात आणि ऋषी मुनींना ज्ञानाचा अहंकार असतो.
तर ऋचा म्हणत असताना कहोळ नावाचा ऋषी हा ऋचा म्हणत असताना म्हणजे आपल्या पत्नीच्या उदरामध्ये हा अष्टवक्र नावाचा त्यांचा मुलगा साधारण 5 ते 6 महिन्याचं त्याचं वय होतं महाराज. पोटामध्ये सांगतो बरं का, आईच्या गर्भात होतं. ऋचा चुकल्याबरोबर त्याने आतून हुंकार दिला, महाराज चुकलं तुमचं, तुमची ऋचा चुकली. ऋचा चुकली म्हणायची सुद्धा सोय नाही महाराज. एखादा तुम्ही आता म्हणा जा म्हाताऱ्या मर, कोणाला म्हणतो पोसून दमलास काय मला, तू लक्षात पोसून दमला, मला मर म्हणतो, मला म्हाताऱ्या म्हणतो. ऋचा चुकली म्हणल्याबरोबर त्याने जरा अंतर्ज्ञानानं पाहिलं तर अद्याप बाहेर सुद्धा आला नाही, अद्याप बाहेर सुद्धा आला नाही. तरी माझी चुकी काढतो, जा 8 ठिकाणी वाकडा होशील. आणि जेव्हा तो जन्माला आला तोपर्यंत हा कुठे होता, राजा जनकाकडे. 8 वर्षाचं लेकरू झालं, 8 वर्षाचं. आणि बरीच पोरं त्याच्याबरोबर खेळायला जेव्हा नदी किनारी आली ती पोरं त्याला हिनवायला लागली, अरे हा बिन बापाचा आहे, हा काय बिन बापाचा आहे. आणि आई सांगायची तुला बाप आहे. मग तो रडत रडत घरी आला, आईला विचारलं, आई मला मुलं हिनवतात, हा बिन बापाचा आहे, आई माझा बाप कुठे. हे सांगितलं, अरे बाळा तुझा बाप आहे, पण आपण कुठे आहोत, आजोळी, आपण मामाकडे आहोत, कारण तुझा बाप कुठे आहे, राजा जनकाकडे आहे. आणि म्हणून आम्ही आजोळे आहोत. पण आई खा बरं, म्हणे काहीतरी तिथे एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या बापाला देता आलं नाही. मग आई मी जाऊ का. आई म्हटले, अरे तू 8 वर्षाचा लेकरू, तुला कसं उत्तर देता येईल, पण जातो तर मी. मामाला घेऊन गेला, मामाला बरोबर घेऊन गेला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला पाहिल्यानंतर सगळी सभा असली. तर हा कसा होता, 8 ठिकाणी वाकडा होता, सगळी सभा असली. आणि सगळी सभा असल्यानंतर हा अष्टवक्र ऋषी एवढा हसला की सगळ्यांचं हसणं बंद झालं. किती जोराने हसला तो की सगळ्यांचं हसणं बंद झालं. सगळ्यांचं हसणं बंद झाल्यानंतर राजा जनकाने प्रश्न विचारला, आपण का हसले. कोणाला, अष्टावक्र ऋषींना. त्याने सांगितलं, मी म्हणून हसलो की मी असं ऐकून होतो की मिथिला नगरीचा राजा विदेश स्थितीत आहे. आणि इथे आल्यानंतर मला समजलं की ही सभा सगळी चांभारांची. ही सभा कुणाची, तुझ्या सहित राजा, तुझ्या सहित ही सभा चांभारांची आहे. म्हणून मी हसलो, म्हणून हसलो. तुझ्या प्रश्नाचं उत्तर विचार राजा. जरा लवकर सांगतो बरं का, मी कथा फार मोठी आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर विचार राजा. राजाला वाटलं हा काय सांगेल, पण विचारा. त्याने सांगितलं, हे खरं की ते खरं. आता लगेच सांगतो मी उत्तर त्याचं. राजाने विचारलं अष्टावक्र ऋषीला, हे खरं की ते खरं. त्याने सांगितलं, हेही खरं आणि तेही खरं, हेही खोटं तेही खोटं, जसं ते तसं हे. एकानेच नाही सांगितलं, तिने उत्तरं दिली. जसं ते राजा, जसं ते म्हणजे तू जे स्वप्नात पाहिलंस ना, भीक मागत होतास, मरायला आला होतास भुकेने, जसं ते तसं हे वैभव, तेही खरं. तू स्वप्नात पाहिलंस ना, तेही खरं. आणि हा संसार सुद्धा खरा आहे. आणि हे राजा, तू स्वप्नात पाहिलं तेही खोटं, आणि आता तू जे भोगतोस ना तेही खोटं. याचं विश्लेषण करायला आपल्याला वेळ नाही, म्हणून एवढंच सांगू इच्छितो. बीज ज्याचे शीण त्याची फळ, म्हणून 3ऱ्या खड्याकडे वळू. नावधड करा नावधड
धड करा सहस्रनामाची. कोणते नाव घ्या, कोणते नाव घेतलं तरी चालेल. आम्हाला त्याचा अजून मर्मच कळलेलं नाही. नामाची या सहस्रवेरी नावाई या अवधारी सज्जुनी संसारी तारू झालो. गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात नामाची या सहस्रवेरी माझे हजारो नावं आहेत, पण नावाई या अवधारी. आता आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, पण किती 108 मणी आहेत त्याच्यात, आणि 108 मणी म्हणजे 108 तीर्थाचं ते प्रतीक आहे. 108 तीर्थाचं प्रतीक आहे. पण आता आमच्या गळ्यात जी तुळशीची माला आहे, तर कोणत्या तीर्थाचा कोणता मणी आहे, कोणत्या तीर्थाचा कोणता मणी आहे. आणि 108 मणी जेव्हा एकत्र आले तेव्हा त्याला काय म्हणतो, म्हणे का तुझ्या गळ्यात काय म्हणतो आम्ही त्याला, माळ. 108 मणी गुरुमण्यासहित जेव्हा एका धाग्यामध्ये ओवले गेले, त्याला गाठ बांधली गेली, ती धड केली, ती धड झाल्यानंतर तिला नाव काय पडलं, माळ. तस 1000 विष्णू सहस्रनाम, शिव सहस्रनाम, गणपती सहस्रनाम. गणपतीचे 1000 नावं आहेत, विष्णूचे 1000 नावं आहेत, भगवान शंकराचे 1000 नावं आहेत. पण नाव कोणाचे, 1000 नावं मिळून विष्णू तयार झाला, 1000 नावं मिळून शिव तयार झाला. आणि 1000 नावं जेव्हा एकत्र आली तेव्हा आम्ही त्याला जय गणेश म्हणू लागलो, अन्यथा नाही. असेल का, नामाची सहस्रवेरी नावाई अवधारी सज्जुनी संसारी तारू झालो. 1000 नावं जेव्हा एकत्र आली, नामाची सांगडी बांधिताना कोणी, सांगडी समजली असते आपल्याला. आता सगळे पूल झाले महाराज. पूर्वीचा काळ होता, सांगड त्याला म्हणतात, सांगड बांधारे बांधारे भक्तीची. चला का, कोणाचे, बोधल्याचा अभंग आहे, बोधल्याचा. नरारी बोधला बोधला. सांगड याचा अर्थ असा आहे की एखादा ओढा किंवा नदी तरून जायचे असेल तर 10-20 भोपळे एकत्र करायचे. किती, 10-20 भोपळे एकत्र करायचे. एक भोपळा दुसऱ्याला, दुसरा भोपळा तिसऱ्याला. थोडक्यात सांगतो, असे 20 भोपळे बांधायचे आणि इथे 20 भोपळ्याची माल कमरेला बांधायची. आणि मग तरलो तरती हा नामधारकाचा. आता तरलोच का, तर माझ्या कमरेला किती भोपळे आहेत, भोपळे आहेत का, त्याला मी काय म्हणतो, सांगडी. नामाची सांगडी न बांधिती कोणी. झालं का, ती नामाची सांगड आहे आणि ती नामाची सांगड आपल्याला तरुण न्यायला उत्तम आहे. म्हणून तू नाव धड करा सहस्रनामाची. नाव म्हणजे होडी, धड करा म्हणजे उत्तम योग्य. पण कोणती, सहस्रनामाची. 1000 नावाची नाव तुम्ही सज्ज करा, तयार करा. बरं का, जे पैल थडी, जे भवसिंधूशी थडी पाहिजे, आणि ती नाव तुम्हाला या भवसिंधूतून पैल तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात का. आणि हे भवसिंधू जो आहे, भवसिंधूचे जे पाणी आहे ते पाणी कसं आहे, नाही त्या जली बुडीजे, घनवटे तेने घनवटे तरीजे, आणि तरलियाई न उरीजे, कवने ठाई माऊली. कुठे सांगते, अमृत अनुभवामध्ये इतकी सुंदर ओवी आहे. मला वाटते ही ओवी अमृत अनुभवाचा नाक आहे. नाही ते जली बुडीजे. आम्हाला सुंदर पोता येत आहे, पण सगळे बुडले. कुठे, नाही ते जली. म्हणजे आम्ही पोहतो कुठे, आम्ही तरतो कुठे, आम्हाला पोहता येत असेल तर आम्ही पाण्यावर तरतो. पण भवसिंधूचे पाणी गड्यारे भलतेच ओढीते. हे मृगजलाचं पाणी आहे, आणि या मृगजलाच्या पाण्यामध्ये पाय भिजवून येते.
अंगही भिजत नाही, पायही भिजत नाही आणि आमची तहान सुद्धा भागत नाही आणि जमीन सुद्धा ओली होत नाही. त्याला म्हणतात मृगजल, त्याला म्हणतात भवसिंधू. म्हणजे काय तो सिंधू कशाला म्हणतात? अथांग पाणी ज्याच्यामध्ये त्याला समुद्र म्हणतात. मग हा भवाचा सागर आहे पण बिना पाण्याचा आहे. आणि बिना पाण्याच्या सागरामध्ये भले भले पोहणारे सुद्धा गटांगल्या खाऊन राहिलेले आहेत. भले भले पोहणारे, पट्टीचे पोहणारे, 20-20 किलोमीटर पोहणारे सुद्धा गटांगल्या खाऊ लागले. कुठे? पाण्यामध्ये नाही, भावाच्या समुद्रामध्ये की ज्याच्यात पाण्याचा थेंब सुद्धा नाही. आणि म्हणून आमच्या मुक्ताई सांगतात, उलट उलट माघाऱ्या प्राण्या फिर गोते खाशी, भरलापूर मायेचा लोंढा पाहुण्या जाशी. म्हणून नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूशी थडी पावे. विठोबा सांगतात ते काळाला हाना, हाना म्हणजे आणायचं नाही बरं का. हाना म्हणजे त्याला काय करायचंय? मारायचे. कुठे मारायचे? त्याच्या तोंडावर मारायचे महाराज, त्याचे दात पाडायचे. कारण काळाचे दात म्हणजे त्याचं मोजमाप सुद्धा आपला करता येणार नाही महाराज. एक एक दाताची एवढी लांबी आहे, एवढी लांबी आहे. पण माऊली त्याच्याही पुढे गेली. म्हणजे काळाला माऊलीपर्यंत पोचता आलं नाही. माऊली ज्ञानोबरायापर्यंत काळाला पोचता आलं नाही. पण तुकोबराय मात्र सांगतात की तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, त्याला तोंडावर फेकून मारा आणि भाता भरा हरी नाम. हरी नामाचा जो भात आहे तो त्या भात्यामध्ये आपल्याला काय करायचंय? नामाचा बाण ठेवायचा. कारण राम जो होऊन गेला तो एक बाणी, एक वचनी, एक नेमी, एक पत्नी, अशी म्हणजे चाराने तो गौरवलेला प्रभू राम आहे. आणि जेव्हा आपण सिया के राम तर मालिका पाहिली ना, तर राक्षस मारायचे आहेत. पण मला हे सांगायचंय की समोरच्या व्यक्तीला जर मारायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला आपल्याला मारायचे, पण तुम्ही बाण जर इकडे मारला तर मरेल का ती समोरची व्यक्ती? पण रामाचा बाण आपण पाहिला का? रामाचा बाण जर निरीक्षण करून पहा, रामाकडे एकच बाण होता महाराज. पण तरी सुद्धा त्या भात्यामध्ये अनेक बाण दाखवले. राम कसा होता? एक बाणी, एकच बाण रामाकडे होता. आणि तो बाण बुमऱ्यांग नावाचा एक पूर्वी एक शस्त्र होऊन गेलं. बुमऱ्यांग म्हणजे त्याचं वाकडं बुमऱ्यांग, ते असं फेकलं की सावज टिपायचं आणि ते पुन्हा परत यायचं बुमऱ्यांग. मला वाटतं तरी राम बाणाच्या आधीच नव्हतं ते. कारण प्रभू राम जेव्हा बाण सोडायचे तर बाण रावणाला मारून तो परत यायचा, याचा अभ्यास त्या शास्त्रज्ञाने केला. आणि राम बाणाचा अभ्यास करून त्या शास्त्रज्ञाने बुमऱ्यांग नावाचे एक शस्त्र तयार केलं. आणि ते शस्त्र हरणाला, वाघाला, सिंहाला, सशाला मारून परत यायचं. तसं रामाकडे जो एकच बाण होता, त्या बाणाने कोट्यावधी राक्षस मारले. पण तो बाण राक्षसांना मारायचा आणि परत भात्यात येऊन राहायचा. तो भात्यात आला की राम पुन्हा त्या बाणाला बाहेर काढायचा आणि सोडायचा कुठे? पाहायचा कुठे? बरं, डोळे उघडून पाहत होता का? डोळे मिटून वशिष्ठ मुनींचं किंवा विश्वामित्रांचं किंवा प्रभू रामाचं ध्यान करायचा आणि मग तो बाण वर सोडायचा. वर सोडलेला बाण समोर यायचा आणि एका बाणामध्ये हजारो राक्षस पदाला प्राप्त व्हायचे महाराज. कारण तो बाण कसला होता? राम नामाचा बाण. आणि म्हणून तुकोबराया अगदी इतके प्रेमाने सांगतात की काळाला तोंडावर हाणायचंय, पण हाताने नाही आणायचं, काठीने नाही आणायचं. कशाने आणायचंय? राम नाम बाण.
त्या बाणाने जर त्या काळाला आपण हाणलं तर काही वावगं होईल का? मला वाटतं कदाचित तुम्हाला काळ सहाय्य होईल. आपल्याला मोक्ष मिळवण्यासाठी, आपल्याला मुक्ती प्राप्त करण्यासाठी, आपल्याला जन्म मृत्यूची रहाटी चुकवण्यासाठी आपला पुढाकार काळ घेतल्याशिवाय राहणार नाही. किंवा जेव्हा तुम्ही त्याच्या तोंडावर राम नाम फेकून माराल. कशाला का? मला हेही सांगायचंय की लोखंड बाजूला पडलेले आहे का, पण आम्हाला तिरस्कार आला. लोखंड आहे ते. मग पोलीस घेतल्याने असा मारला ना कुणाला? लोखंडाला. असे पैशाचा फटका मारल्याबरोबर आणि तिरस्काराने त्याच्याकडे पाहिलं तर लोखंड नव्हतंच तिथे. तिथे काय होतं? सोनं होतं, सोनं. बरं का? लोह परिसर उसले ते सोनेपणाशी मुकले. इथे कोणाचे काय भाग गेले? ज्याचे त्याने अनहित केले. ज्ञानेश्वर माऊली आपल्यातून गेलेली जी व्यक्ती आहे त्यांचं 85 ते 86 असं वय होतं. त्यांचं नाव गणपत शंकर वारघडे. उत्तम आयुष्य जगले, उत्तम संसार केला आणि आपली इहलोकीची यात्रा त्यांनी संपवलेली आहे. आज 10 दिवस झालेले आहेत. अद्याप त्यांचा मुक्काम 2 दिवस इथे आहे. अद्याप त्यांचा मुक्काम किती दिवस आहे? 2 दिवस आहेत. उत्तर कार्य झालं की ते पुढच्या प्रवासाला लागतील. पण आणखी आपण दुसरी बाजू पाहिली ना तर मृत्यू बरोबर जन्म आहे. जन्माबरोबर मृत्यू नाही. जन्माबरोबर मृत्यू नाही, पण मृत्यू बरोबर जन्म आहे. तुम्ही मेले ना, तुम्ही ज्या दिवशी मेले ना त्याच दिवशी तुम्ही दुसऱ्या देहामध्ये गेलेले आहात. तुम्हाला इथे कुठे थांबायचा अधिकार नाहीये, पण तुम्हाला 100 वर्ष जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही जन्माला आलात ना, मृत्यूची वाट पाहत राहा 100 वर्ष. तुम्ही 100 वर्ष जगू शकता. जन्माबरोबर मृत्यू नाही, पण मृत्यू अटल आहे. मरावंच लागेल, पण 100 वर्ष तुम्ही जगू शकता. पण तुम्ही मेल्यानंतर 1 सेकंद सुद्धा तुम्ही जन्म घेतल्याशिवाय राहू शकत नाही. लगेच तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून आज यांचा प्रवास आणखी 2 दिवसात सुरू होईल. सध्या या घराच्या इकडे तिकडे दसकेला पण ते गेले होते. आता पुन्हा उद्या 11वा आहे. 11ला पण ते या ठिकाणी हजर राहतील. तो पिंड पाडायला नाही का, पिंड पदावरी दिले आपल्या. माझे झाले का या वर्जन आणि फिटले हे गुह्य आहे. हा परमार्थ खरा आहे. हे खरं अध्यात्म आहे. या पद्धतीने आपल्याला करायचे. आपली हाडं आपण उजलावया आलं वाटा, खरा खोटा निवाडा. आपले हाडं आपल्या हाती उजवायचे आहे. बरं का? नाशिकला जाऊन आपण राम कुंडामध्ये जरी हाडं टाकली तरी ती हाडं, माणसाचं हाड 450 वर्ष माती खात नाही. किती त्याचं आयुष्य? हाडाचं आयुष्य किती? 450 वर्ष तुम्ही मातीत पुरून ठेवलं आणि 450 वर्षानंतर बाहेर काढलं तरी ती हाडं जशीच्या तशी असतील. त्याच्या पुढे सांगतो की उत्खनन जेव्हा झालं तेव्हा 13 कोटी वर्षापूर्वीची हाडं जशीच्या तशी प्राप्त आहेत. मिळाली. मोहनजोदडो जेव्हा उत्खनन झालं त्यावेळेला जी माणसांची हाडं त्यावेळेला म्हणजे भूकंपामध्ये जी दडली गेली होती, गडप झाली होती, ती हाडं जशीच्या तशी आपल्याला मिळाले. असो तेव्हा आता बोलता बोलता बरंच काही आणि तुम्हालाही शंका येईल की महाराज अजून किती बोलतात ना किती नाही. आता वेळ झालेली आहे. अगदी मला वाटतंय आपल्या वेळेनुसार आपण 1 मिनिट सुद्धा पुढे गेलेलो नाही.
बरोबर 2 तास झालेले आहेत. तेव्हा आपल्यातून गेलेली जी व्यक्ती त्यांचा परवापासून पुढचा प्रवास सुरू होईल आणि त्यांच्या पश्चात त्यांची जी 4 मुलं आहेत, संतोष गणपत वारगडे, प्रकाश गणपत वारगडे, बाळाराम गणपत वारगडे आणि संदीप गणपत वारगडे, त्याचप्रमाणे 3 मुली कुसुम, लता आणि सविता, असा हा सप्त चिरंजीवांचा परिवार आणि त्यांच्या धर्मपत्नी हयात आहेत. हे सुद्धा नवल आहे, कारण त्यांचं वय 86 आहे, नाही का. मलाही शंका होती का पत्नीचं नाव याच्यात दिलेलं नाही, म्हणून विचारलं. तर त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत. त्यांना जे अतीव दुःख झालेलं आहे, त्या दुःखामध्ये तुम्ही आणि आपण सहभागी होऊन त्यांचं दुःख आपल्याला कमी करायचंय. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपल्याला माझ्यासारख्या पामर जीवाला या ठिकाणी प्रबोधनासाठी या ग्रामस्थांनी आमंत्रित केलं, ते मी माझं भाग्य समजतो. माझ्या हातून या गावाची सेवा घडली. दुसरी गोष्ट की आज मला एक वेगळाच आनंद वाटतो, कारण माझं जिथे कीर्तन असतं ना महाराज रात्रीचा, तिथे एकच माईक असतो. पकवादाला माईक नाही, गाणाऱ्याला एक माईक असतो आणि एक माईक मला असतो आणि तो सुद्धा मध्ये मध्ये बंद पडतो. कधी आवाज येतो तर कधी आवाज येत नाही. आणि आजची माईक सिस्टीम पाहिल्यानंतर मला असं वाटतं की रात्रभर बोलत राहावं, पण भुका तुम्हाला लागली. तुम्हाला भूक लागल्यामुळं मला असं वाटतं माईक सोडूच नाही. अशी सिस्टीम जर असली, मला कुठला त्रास झाला नाही हो, सहज बोलतो. अगदी इथून बोलतो तरी सुद्धा लोक सांगतात तोंड लावा, म्हणे तोंड लावा माईकाला. मला तोंड लावता येत नाही, म्हणून मी 1 फुटावरून बोलतो तरी माईक आवाज खेचतो. आणि कधी कधी असे माईक जन्माला आले की तोंड लावल्याशिवाय आवाज जात नाही. म्हणजे फूक मारून नाही चालणार, म्हणजे माईक टेस्टिंग. तर आपण फूक मारून सुद्धा आवाज देतो. मग काही स्पीकरवाले सांगतात म्हणजे फूक नका मारू, मग बोला हॅलो हॅलो, मग तेव्हा बोलतो तो माईक. फूक मारून त्याला अपमान वाटतो, पण हा माईक फूक मारून सुद्धा चालतो. लक्षात का? तर अशी उत्तम सिस्टीम असल्यामुळं मला तर वाटलंच नाही की मी या ठिकाणी प्रबोधन करायला उभा आहे. अशी सिस्टीम असावी. त्याचप्रमाणे ही सर्व सातकरी मंडळी पाहिल्यानंतर आजचा आनंदच वेगळा आहे. मला वाटतं तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरच उमटलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे रामदास बाबा एक अधिकारीच आहेत ते, आणि त्यांनी विनाश घेतलेला आहे. तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या गावचे प्रतिष्ठित नागरिक, माझ्यासारख्या पामर बद्ध एका लहान जीवाचं, या लेकराचं तुम्ही अगदी मनापासून श्रवण केलं बरं का. श्रोता नव्हे तो वक्ता नव्हे श्रोत्यावी. आणि म्हणून तुम्हीच अवधान एकले दिजे तरी सर्व सुखाशी. प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. तुमच्याच मुलं मी बोललो, एरवी मी कुणी बोलणारा माझं पामर आहे काय थोडपण पायाचं वाण पायी बरी. जय विठ्ठल.